नेरळ ग्रामपंचायतीची स्थिती नाजूक आहे. जिथे पैसे नाहीत म्हणून कामगारांचे पगार अडकून पडले, पाणी योजनेची लाईट कापली गेली, तिथे नागरी सुविधांचा देखील अभाव निर्माण झालाय. गेले काही महिने नेरळमधील नागरिकांना डासाचा सामना करावा लागतोय. शहरातील प्रत्येक वॉर्डात डासांची समस्या आहेच. त्यावर ग्रामपंचायतीची फवारणी देखील बंदच होती. त्यामुळे नागरिकांकडून यासाठी वारंवार मागणी केली जात होती. मात्र ग्रामपंचायतीकडून ही मागणी पूर्ण होत नव्हती. दरम्यान पंचायत समिती निवडणुकीच्या काळात भगवान संचे यांना देखील नागरिकांनी आपल्या वॉर्डातील ही परिस्थिती सांगितली होती. त्यावर उपाययोजना होणार असा शब्द संचे यांनी दिला होता. पंचायत समितीची निवडणूक जिंकून येताच संचे यांनी कामाचा धडाका लावलाय. नेरळ ग्रामपंचायत पूर्वपदावर आणण्याचा जणू विडाच त्यांनी उचलला असल्याचं चित्र आहे. अशातच नेरळ ग्रामपंचायत हद्दीत धूर फवारणी मशीन आणा यासाठी संचे यांनी ग्रामसेवक अरुण कारले यांच्याकडे मागणी लावून धरली होती. त्यावर निधीची तरतूद करत अखेर नेरळ ग्रामपंचायतीमध्ये 4 फवारणी मशीन आणण्यात आल्यात. त्यासाठी पुरेसा औषध साठा देखील मागवण्यात आलाय. या मशीनचं आज नेरळ ग्रामपंचायत कार्यालयात पूजन करत उपस्थित मान्यवरांनी ते मशीन हाताळून देखील पाहिले. मुळात म्हणजे या धूर फवारणी यंत्रामुळे नेरळमधील डासांचा प्रादुर्भाव कमी होणार असून शहराच्या प्रत्येक वॉर्डात फवारणी करण्याच्या सूचना पंचायत समिती सदस्य भगवान संचे यांनी दिल्यात. दरम्यान यावेळी पंचायत समिती सदस्य कविता शिंगवा, ग्रामसेवक अरुण कारले, माजी ग्रामपंचायत सदस्य रोहिदास मोरे, अतुल संचे, सनी संचे, शिवसेना शहर प्रमुख बंडू क्षीरसागर, संतोष सारंग, चिंदू बाबरे, प्रीतम गोरी, महेंद्र शिंदे आदींसह मोठ्या प्रमाणात परिवर्तन विकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते. आज या ठिकाणी बऱ्याचदा प्रत्येक वॉर्डमधून लोकांची फोन येत होती का मच्छर जास्त झालेला आहे. तर आज आमच्या विनंतीला मान देऊन ग्रामसेवक साहेबांनी एक चांगला निर्णय घेतला. 4 फॉग मशीन आणून दिल्या. त्यांचं मी त्याच्यापायी अभिनंदन करू. असंच आमची कामं करत जा. नाहीतर जर आमची कामं नाही केली तर तुम्हाला 6 तारखेचा अल्टिमेट दिलेला आहे. तुमच्या विरोधातच उपोषण करणार. जर अशी कामं आमची करीत राहिली तर आम्ही कशाला तुमच्या विरोधात जाऊ. हे पहिला निर्णय ग्रामसेवक साहेबांनी चांगला घेतलेला आहे आणि आजपासून नेरळची मच्छर फवारणीला सुरुवात होईल. या ठिकाणी आपले नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य मोरे त्याचप्रमाणे आपल्या नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य भगवान शेट्टींचे तथा माजी ग्रामपंचायत नेरळचे कार्यसम्राट सरपंच वारंवार या ठिकाणी ग्रामस्थांच्याकडून साहेबांच्या मार्फत पंचायतीला मागणी केली जात होते की अशा प्रकारचा उपक्रम जेणेकरून आपल्या नेरळची वाढते नागरीकरण झपाट्याने वाढत असल्यामुळे इथे सांडपाण्यामुळे मच्छरचा खूप नागरिकांना त्याचा त्रास आहे. त्याच्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आपण ग्रामपंचायतीने वेळीच दखल घेऊन केली पाहिजे. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. हे लक्षात घेऊन आपण त्वरित साहेबांच्या सूचनेनुसार निर्णय घेऊन आपण इथे 4 फॉगिंग मशीन खरेदी केलेले आहेत. जे काही लिक्विड वगैरे असेल ते सुद्धा आपण मागवलेलं आहे. आपण आजपासूनच या ठिकाणी संपूर्ण गावामध्ये ही धुराची फवारणी करणार आहोत. प्रत्येक वार्डमध्ये आपण आपल्या ग्रामपंचायतमार्फत धुराची फवारणी करून व त्यानंतरसुद्धा वारंवार ज्या वेळेस आपल्याला आवश्यकता लागेल त्या आपण हे काम आपलं सातत्याने नियमित चालू ठेवणार आहोत. आजच या ठिकाणी सांगतो अशीच साहेब आपल्याकडून आपल्या प्रेरणेने आम्ही एक चांगलं काम करण्याचा एक प्रयत्न करू असं मी या ठिकाणी आपल्याला शब्द देतो. धन्यवाद.